नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक ज्योतिताई रानडे यांची पोस्ट वाचण्यात आली, तर ती वाचून दाखवते. खूप छान आहे, मजेशीर आहे एकदम. शीर्षक आहे आय लव्ह यू. आज आजी रुसून बसली होती. नेहमीप्रमाणे तासाभरात येईल गाडी रुळावर असं म्हणत आजोबा येरझाऱ्या घालत होते. पण आज आजीचा नूर मात्र काही वेगळाच होता. आजोबांनी तिच्याकडे बघितलं. सुंदर नितळ काया असलेली गोरीपान आजी अबोली काठापदराच्या कॉटनच्या साडीत गोड दिसत होती. सकाळी न्हावून केसांचा बुचडा बांधला होता आणि त्यातल्या 4 चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर सुरेख महिरप करत होत्या. आज फुलवाती करताना आजी एकदाही म्हणाली नाही की ही मेली कंबर दुखी आता माझ्या बरोबरच जायची, भेटला ना तो की मी सोडायची नाही त्याला. नक्की विचारेन की बाबा जन्माला घालून काय देतोस रे तुझ्या लेकरांना. आजोबांना राहावे ना. काय आज गप्प गप्प का ग? ते तिच्या शेजारी येऊन बसले. सांगून आहे का काही उपयोग? पडतंय ना पानात अन्न आणि चालवते ना घर, मग रुसली तर रुसली, होईल शांत. मला काय होतंय, मला काय वाटतं याचा विचारच नाही. आजीच्या तोंडून फुटलेला शब्द ऐकून आणि बघून आजोबांना हुरूप आला. अगं हे काय बोलतेस? काल तर तुझे पाय चेपून दिले, परवा कमरेला तेल लावून दिलं, तेरवा. आजोबा तिरके कलून बघत होते. बास बास, केलेलं अगदी बोलून दाखवायलाच हवं का? आणि ते झाले शरीराचे लाड, मनाचं काय ते कधी विचारलं? आजीनं फुलवाती पिशवीत भरल्या. मग काय झालं सांग की. त्यांच्या आवाजातला ओलावा आजीला जाणवला. सांगू? आजीनं रुपेरी केस मागे सारली. अगदी लग्न होऊन नवी नवरी असताना करायची ना तसे. 50 वर्ष होतील लग्नाला पुढच्या आठवड्यात. कधी एकदा तरी आय लव्ह म्हणालात का मला? आजीचे भरून आलेले डोळे पाहून आजोबांना काय बोलावं तेच कळेना. अगं हे काय काढलंस आता? आजोबा गडबडले. खरं तेच बोलतीये. ते समोरचे आरव आणि रीना बघितलेत? लग्नाला 5 वर्ष होत आली तरी कसे जाता येता आय लव्ह यू म्हणत असतात, अगदी सिनेमातल्यासारखं. परवा तो तिच्या वाढदिवसाला 12 गुलाब घेऊन आला होता. खालूनच ओरडला, रीना आय लव्ह यू. आजीच्या डोळ्यात कौतुक होतं. आजोबांनी दीर्घ श्वास घेतला. आजी कधी आय लव्ह यूचा हट्ट करेल असं कधी वाटलंच नव्हतं त्यांना. सिनेमात काय वाटेल ते दाखवतात, खरं आयुष्य असं नसतं हे सांगावंसं वाटलं तरी ते काही बोलले नाहीत. म्हणून तर ते सिनेमे बघत नसत. कमल, मी तुला एकदाच नाही तर 1000 वेळा आय लव्ह यू म्हटलंय, तू विसरतेस. आजीनं अचंबित होऊन हात हनवटीवर ठेवला. हो का? कधी? तू लग्न होऊन घरी आलीस तेव्हा पार्वती काकू सतत तुझ्या चुका काढायची. तू खपून पुरणपोळ्या केल्या होत्यास, काकूनं नावं ठेवायला सुरुवात केली. आईनं काही शिकवलेलं दिसत नाही असं तिने म्हणताच मी पानावरून उठलो. काकू, कमलला असं वेडवाकडं बोललेलं मला चालणार नाही म्हणालो होतो मी. तेव्हापासून काकूनं माझ्याशी बोलणं बंद केलं. तुला गाडीचा अपघात झाला आणि तू वेदनेनं कणत होतीस ते मला बघवत नव्हतं. मी गजाननाला साकडं घातलं, देवा मला दे तिच्या वेदना. आणि त्या दिवसापासून तू बरी होत गेलीस आणि मला संधिवात जडला. विश्वास ठेव अगर नको, पण हे घडलं खरं. आपला सतीश लग्न झाल्यापासून आपल्याकडे फिरकत नाही. तू वाट बघत असायचीस, फार काम आहे, वेळच नाही यायला असं त्याचा टेक्स्ट आलेला, मी तुला सांगायचो. पण तो टेक्स्ट मला कधीच आला नव्हता. 1 का 2, हजारो गोष्टी आहेत, किती क्षण आहेत असे. आजीचा चेहरा मृदू होत चालला होता. अरविंद, हे सारं खरंय हो, पण आपलं आयुष्य ना असंच तपासून ताकभात समजून घेण्यात जातं. हल्लीची मुलं कशी स्पष्ट बोलतात,
त्यातली मजा आपण कधीच चाखायची नाही का? आय लव्ह यू स्पष्ट म्हटलं की कसं वेगळंच असेल ना. आजीच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव अरविंदरावांनी टिपले. ते बेडरूममध्ये गेले. नेव्ही रंगाची पॅन्ट आणि त्यावर आजीला आवडणारा आकाशी शर्ट घातला. छान मस्तपैकी परफ्यूम लावला आणि आजीला अतिशय आवडणाऱ्या राजेश खन्नाच्या स्टाईलने ते हॉलमध्ये आले. फोनवर हमें तुमसे प्यार कितना चे सूर वाजू लागले. आजोबा कमरेत वाकून म्हणाले, कमल, आय लव्ह यू, आय लव्ह यू कमल. आजी लाजली, गडबडली. बस, पुरे झालं आता. कान भरून पावले. आजी घाईनं आत गेली. छानशी मँगो रंगाची प्युअर सिल्क नेसून आली. हातातील वाईनच्या ग्लासमध्ये स्पार्कलिंग ग्रेप ज्यूस घेऊन आली आणि एक ग्लास आजोबांना देत म्हणाली, चिअर्स अरविंद. आणि मग हळूच पुटपुटली, आय लव्ह यू टू. इतकी गोड लाजली की आजोबा एवढी वर्ष आपण ही संधी घालवली म्हणून अगदी हळहळले. एका गोष्टीची आज कबुली देतेय. आजी एकदम गंभीर झाली. तुम्ही दर महिन्यात 8 दिवस बँगलोरला कामाला जायचात ना, तेव्हा मी आणि सतीश राजेश खन्नाच्या सिनेमाला जायचो. तुम्हाला सिनेमे कधीच आवडले नाहीत, पण मला थिएटरात जाऊन सिनेमा बघायला फार आवडायचं. आजवर सांगायचं धाडसच नाही झालं. आणि पार्वती काकूंना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेल्यावर मी त्यांना जेवण पाठवत असे. बिचाऱ्या एकट्या पडू नये तसं कानावर आलं होतं. म्हटलं झालं गेलं ते विसरून आपण त्यांना मदत करूया. हो, आणि आणखीन एक, माझं मंगळसूत्र विकून मी आईच्या ऑपरेशनसाठी पैसे पाठवले होते आणि हे चांदीवर सोन्याचं पाणी लावलेलं मंगळसूत्र घेतलं, ती एका दमात बोलली. आजोबांनी आजीचा हात हातात घेतला. ते काही बोलले नाहीत, फक्त तिचं बोलणं ऐकत राहिले. लहान मोठ्या कसोटीच्या काळात टिकून परिपक्व झालेलं प्रेम अनुभवत शांत बसून राहिले. इकडे नवनवीन गाण्यांचे सूर ऐकत एकमेकांच्या बोटात बोटं गुंतवून ग्रेप ज्यूसचे बुडबुडे बघत दोघांनी आज मन मोकळी केली होती. आजोबा आतून एक लाल रंगाची डबी घेऊन आले. त्यातून हिऱ्याचं मंगळसूत्र बाहेर काढलं. आपल्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला पुढच्या आठवड्यात हे देणार होतो, पण आजचा दिवसच ही भेट देण्यासाठी योग्य वाटतोय. त्यांनी ते मंगळसूत्र आजीच्या गळ्यात घातलं. आय लव्ह यू कमल असं म्हणत. किती गोड आहे ना आजी आजोबांचं प्रेम. खरंच जसं जसं लग्नाला बरीच वर्ष होत जातात ना, तसं मला असं वाटतं ते नवरा बायकोतलं प्रेम असं मुरत जातं आणि खूप छान गोड वाटतं असं. हो की नाही? पटतंय की नाही तुम्हाला? ज्योतिताई खूप छान गोष्ट सांगितलीत. हो, मस्त आहे ती, मला आवडली आणि माझी खात्री आहे की माझ्या सगळ्या श्रोतृवृंदाला पण ही नक्कीच आवडेल. तर ज्योतिताईंचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.